रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. या महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन करतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, धर्म त्याचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. जगाच्या मालकानं ज्यांना अट्टहास धरलाय, काहीतरी मागा. नामदेव महाराजांना सांगितलं. नामदेव महाराज कोण? 750 वर्षापूर्वी ज्यांनी परराष्ट्रामध्ये परप्रांतामध्ये वारकरी संप्रदायाची पताका फडकवण्याचं काम केलंय. नामदेव कीर्तन करी जनी म्हणे ज्ञानदेवा बोलावा, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. इथपर्यंत मर्यादित नाही. नाचता नाचता देवाचा त्याच्या पुढे फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. अहो, नामदेव महाराजांचा अधिकार आहे जगाच्या मालकानं कीर्तनात नाचावं. नो हे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पण त्यापुढे सांगू, जगाच्या मालकानं अट्टहास केला, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग नामदेव महाराज म्हणतात देवा द्या, पण काय? अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. जे अखंड तुमचे दास म्हणून जीवन जगतात भगवान, त्यांना अकल्प आयुष्य द्या. आता हीच विनंती पंढरीश पांडुरंग परमात्मा नाथ महाराजांना करतात. श्रीमंत संतांनी शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनात आहे, एकनाथ महाराजांना विनंती केली, काहीतरी मागा. नाथ महाराज सांगता देवा द्या, पण देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी. का संसाराच्या व्यसनात मन पडू देऊ नको. मन हे चंचल चपळ, जाता येता वाऱ्यापेक्षा सुद्धा अधिक वेग माणसाच्या मनाला आहे. बऱ्याच जणी देहानं कीर्तनात आहेत, पण मन मात्र घरी जाऊन येत असेल. परवा दिवशी एक आजी म्हातारी माझ्या चालू कीर्तनात अशी करायची. म्हटलं आजी अहो झालं काय? ताई तुमच्या कीर्तनात गडबडीत कानावरती आवाज पडला आणि घराला कुलूप लावलं, पण झटकाच नाही दिला. तेवढा झटका देऊन पाहते कीर्तनाला. कुठं? इथं बसल्या बसल्या. अर्थ आहे का काही? देहानं उपस्थित असाल पण मन इथं नसेल तर उपयोग नाहीये. मनात आलं कीर्तनात बसायचं तर बसाल. मनात आलं मी नुसतं पंढरपूर म्हटलं तर तुम्ही पंढरपूरला दर्शन करून याल. चांगल्या ठिकाणी सुद्धा मन जातं, वाईट ठिकाणी जायला सुद्धा वेळ लागत. माकडापेक्षा सुद्धा चंचल माणसाचं मन आहे. माकड किती चंचल आहे. माकडाला कधी समाधी लागलेली तुम्ही पाहिली का? 2 तास बसलं डोळे झाकून एका ठिकाणी, आणि त्यातून त्याच माकड जर मदिरा प्याला तर किती उड्या मारल. दारू प्याला तर माणसावरून अंदाज काढायचा. कळते ना माझं बोलणं तुम्हाला? वाऱ्यापेक्षा सुद्धा अधिक वेग माणसाच्या मनाला आहे. म्हणून तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सुंदर वर्णन करतात. संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है. विषयों की हवा छूटी, अखियों में पड़ी धूली, ममता की उड़ी काटी, सब बदन छुपी झूली. इस क्रोध की बिजली से, इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, बह जाने का डर है. किती सुख शोधलं तरी दुःख बांधावडी, लटिका व्यवहार सर्व हा संसार, या संसार नगरी. मग याचा अर्थ संसार करू नये का? प्रपंच करायचं नाही का? तुकोबराय सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. प्रपंच करा पण पक्ष अंगणी उतरती. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही
नाही रे, देव बारायचा भाजीपाला नाही रे, देव बारायचा भाजीपाला नाही रे, नाही म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. अंतकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. म्हणून तर वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस म्हणजे तुकोबर आहेत. तुकोबऱ्यांचा अधिकार देवाला प्राप्त करायचा असेल तर अंतकरणातला भाव शुद्ध असावा. महिला मंडळ सोमवारच्या दिवशी पांढरी साडी घालून महादेवाच्या मंदिरात जाता का? शिव केला शोकिवासी ढोली धारो के राजा, शंकर संकट हरण. एक लोटा जल सब समस्या का? मालकासोबत काही भांडण करून आले का काय? तुमचं माझं काही वाद नाही. बरं माझ्याकडे तुमचे काही पैसे बी नाही. लय लोड मध्ये बसू नका, काहीतरी बोला पहा. कळते ना माझं बोलणं, कळते ना तुम्हाला? सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करता का? प्रदोष करता का? एक लोटा जल सब समस्या का? महादेवाची पूजा करू नये या मताची मी नाही. काही काही महिला मंडळ 4-4, 5-5 तास पूजा करता. अहो 2 तास काय 4-4 तास पूजा करा. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गळ्याची शपथ घेऊन सांगा, त्या महादेवाच्या मंदिरात महादेवाची 4-4 तास पूजा केली आणि घरच्या महादेवीने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमतील का? देवाला प्राप्त करायचं असेल तर अंतकरणातला भाव शुद्ध असावा. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वर्णन करतात पहा. कौतुक कधी करायला हे समजायला पाहिजे. नाकाला शेंडा असावा. पुरुष मंडळ नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहा. नाकाला धार असावी फक्त, नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे तुकोबारे. अधिकार माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा तुकिता तुल्लीसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुका राम नाम घेता कापयम. जगाच्या मालकानं सांगावं, मागण्याच्या असं पाही मुखाकडे देवा नाही मागू शकत. माझ्या वडिलाची मिरासेगा देवा, तुझी चरण सेवा साधावया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. नाही ना तुकोबा, काहीतरी मागावं लागेल. म्हणून म्हणती काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवाला जरा जगाच्या मालकाकडे मागणं मागतात. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा भगवान. हेच दान द्या की तुमचा विसर कधी पडू देऊ नका. आता एक सांगा, जगाचा मालक आपल्याला कधी म्हणतच नाही मागा, पण देव जर म्हटलाच आपल्याला मागा तर त्याच्या अगोदर एवढी मोठी यादी तयार असते. बरोबर की नाही? जगाच्या मालकाला वाढावे संतान, गृही व्हावे, धनधान्य, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, लेकरं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण मागतो जगाच्या मालकाकडे. पण देणाऱ्या माणसाकडे 3 गोष्टी असाव्या लागतात असं सांगितलंय. श्रीमंती, स्वातंत्र्य आणि उदारता. यातील एखादाही गुण कमी असेल तरी सुद्धा माणूस दान देऊ शकत. श्रीमंतही आहे, उदारताही आहे, पण स्वातंत्र्य नाही. उदाहरणार्थ आपले सप्ताह कमिटीचे मंडळी एका व्यक्तीच्या घरी गेले. श्रीमंत आहे, सगळ्यात श्रीमंत, खूप चांगला पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे. कमिटीचे मंडळ सांगितलं, दादा या वर्षी सप्ताह आला आपला जवळ, 5वं वर्ष आहे, पट्टी फाडा पावती. आणि किती पावती? 2000ची. अहो 2000 काय मागता? 5000 रुपये लिहा. पावतीवरती 5000 रुपये लिहिले. मग आणा ना पैसे. तेवढीच तर पंचायती म्हणे का पापीची माई लग्नाला गेली. म्हणजे बायकोला विचारल्याशिवाय याचं कुठलंच काम होत अजिबात नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे, श्रीमंतही आहे, उदारताही आहे, पण स्वातंत्र्य नाही, तरी सुद्धा माणूस दान देऊ शकत. मग प्रश्न हा पडतो, हे 3ही गुण जगाच्या मालकाकडे आहेत का? आता मला सांगा, हे जगत ज्यानं निर्माण केले, ज्याच्या सत्तेने जगत निर्माण आहे, त्याचा कोण मालक असणार आहे का? जगताला श्रीमंत करणारी धनलक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते, मला सांगा तो का कमी श्रीमंत असणार आहे का? आणि त्याच्या पुढचं सांगते, भगवान परमात्मा किती उदार आहे, किती उदार आहे. जगाच्या मालकाला तुम्ही एका हाताने दिलं तर तो तुम्हाला 10 हाताने दिल. अहो घेता घेता कंटाळ येईल. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. देऊ शकतो फक्त जगाचा मालकच आपल्याला. किती उदार आहे भगवान परमात्मा. उपमन्यूनं फक्त दुधाची वाटी मागितली तर भगवंतानं समुद्र दिलाय. त्याच्या पुढे 5 वर्षाच्या द्रो बाळानं वडिलांची मांडी मागितली तर अढळ पद दिलंय. म्हणून तर आज सुद्धा आपल्याला नाव घ्यावं लागतं. दर्शन दे रे भगवंता. अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण केलंय. किती अंत आता पाहशील अनंता, किती अंत आता पाहशील अनंता. दर्शन दे
नामस्मरण केलंय. त्याच्या पुढे किती उदार भगवान परमात्मा मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली सुदाम देवाला. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. जगाचा मालक देतो पहा. दिलं कोणाला? 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेडका सखया लावी गेला. प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. कधी घेशी तेव्हा देशी ऐसा असाशी उदार. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण काय करावी साधने, फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. जगाचा मालक दिल पहा, पण त्याला एका हातानं द्यावं लागेल. तुम्ही सांगाल ताई त्याला दिलं काय पाहिजे? आवडे देवासी. तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस कलियुगाचं वर्णन करत असताना सांगितलंय दत्तात्रय भाऊ. काय सांगितलंय? कलियुगाच्या ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचं वैरी. सध्या तीच परिस्थिती आहे. शेजारच्याचं पटतं पण स्वतःच्या बापाचं पोराला पटत नाही. आज जावाचं भांडण आहे, सासू सुनाचं भांडण आहे, माई लेकीचं भांडण आहे, भावा भावाचं भांडण आहे आणि बाप लेकाचं सुद्धा भांडण. किती दोष असू द्या, एक गुण सांगितलाय कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण. कुठलं कीर्तन? नाम संकीर्तन. साधन पै सोपे जडतील पापे. त्याच्या पुढे सांगितलंय तृणगरी मेणे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी. हरी हरी तुम्ही म्हणणारी सकळ तेने माया जाळ. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. त्याच्या पुढे ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना होनी वाढ. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड सांगितली आहे. महिला मंडळ आपल्याला काय आवडतं? साडी आणि सोनं आवडतं की नाही? 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायचं पाप्याचा बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्या सोबत पण मला कधीच नाही केला फुटका. काय म्हणे? मला नाही केला फुटका म्हणी मालकाला